28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री क्षेत्र खंडाळा ग्रामस्थांनी शंकर स्वामी सप्ताह निमित्ताने 281 वटवृक्ष लावण्याचा केला निर्धार। वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडाळा येथे श्री शंकर स्वामी महाराज यांचा 281वा फिरता अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण श्री सारंगधर महाराज भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे। या सप्ताहाच्या निमित्ताने गावातील प्रगत शेतकरी सुभाष सूर्यवंशी व नवनाथ वेळंजकर यांनी 281 वटवृक्षाची लागवड करण्याची संकल्पना मांडली व ती सर्व गावकऱ्यांनी एकजुटीने मान्य केली। आज श्री सद्गुरू माऊली अनुसूचित जाती जमाती निवासी व अनिवासी आश्रमशाळा खंडाळा येथील शाळेच्या परिसरात श्रीफळ फोडून 281 वटवृक्ष लावण्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शंकर स्वामी संस्थानचे उपाध्यक्ष श्री सारंगधरजी भोपळे महाराज, प्रगत शेतकरी सुभाष सूर्यवंशी, देवराव पवार, उद्धव सोनवणे, मधुकर थोरात, शुभम वेळंजकर, योगेश वेळंजकर, प्रशांत सोनवणे, सोहम सूर्यवंशी, दादासाहेब त्रिभुवन, दिनकर मगर, शाळेचे अध्यक्ष संदीप कोशे, व्यवस्थापक नवनाथ वेळंजकर, शिक्षिका सीमा काळे, सचिन दाभाडे, केबी न्यूजचे प्रतिनिधी राजू आंबेकर, पुणेनगरीची प्रतिनिधी राजेंद्र जानराव, न्यू महाराष्ट्राचे पत्रकार दिग्विजय पवार तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी वृक्षारोपण करण्यास हजर होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। आज खरंच आनंद होतो। शास्त्री महाराजांच्या हाताने माझ्या त्या आश्रम शाळेसाठी 5 वर्षांनी पावन झाली आणि एक चांगला संदेश बाबा वृक्ष हे लागले पाहिजे आणि वृक्ष जर लागतील तरच सगळं जीवन सुख होईल, हवा शुद्ध भेटेल, पाऊस येईल आणि अशा अनुषंगाने जी आमची संकल्पना आहे त्या अर्थाने आज महाराजांच्या हाताने जे आम्ही वृक्षारोपण केलं तर महाराजांचे मी शतकोटी प्रणाम करतो का त्यांनी आज मला सहकार्य केलं, वेळ दिला। 221 एकाने शेकणी सेवा तर त्या सप्त्याच्या अवतीस साधून आपल्या खंडाळा नगरीमध्ये खंडाळा गावकऱ्यांनी एक संकल्पना राबवली। 281 वडाची झाडं लावणे ठरवली। तर त्याबद्दल आपले संस्थाचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण श्री सारंगजी महाराज भोपळे तर यांच्याशी आपण संवाद साधणारे, वार्तालाप करणारे। तर जय हरी महाराज। जय जय। तर आपण यांना 281 झाडं लावा ठरले वाढायची। तर तुम्ही या उपक्रमातून समजा जनतेला काय समजा सांगू शकाल संदेश? वारकरी जी संत मंडळी या संतांनीच आम्हाला असं सांगून ठेवलं। तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळाविते। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात महावने लावावी नानाविध, वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावा, कारण निसर्ग हाच देव आहे आणि या निसर्गामध्ये निसर्गाचा समतोल चांगला राखला पाहिजे आणि निसर्गानं आपल्यावर कृपा केली पाहिजे। आता सध्याची परिस्थिती अवकृपेची आहे। काही घटना कधीही घडतात, पण पूर्वीचा काळ आठवा, हिवाळा उन्हाळा पावसाळा हे निसर्ग ऋतू नियमाप्रमाणे होते, तसे नियमाप्रमाणे हे ऋतुमान राहिलं पाहिजे यासाठी झाडं लावणं अत्यंत गरजेचे आहे। म्हणून या ठिकाणी हे जे आदिवासी स्कूल आहेत याच्या प्रांगणामध्ये जो संकल्प या ठिकाणी आमचे सूर्यवंशी आणि या वेळंजकर परिवाराने ग्रामस्थांनी केला त्या सर्वांचं मी या ठिकाणी तोंड भरून कौतुक करतो आणि हीच प्रेरणा पुढील पिढीला निर्माण व्हावी म्हणून या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक शिक्षिका इथे उपस्थित आहे आणि भाविकांना शंकर स्वामी महाराजांच्या सप्ताहाला येणारे जे वारकरी भाविक आहे शेतकरी त्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या बांधावर ही स्वामींची आठवण म्हणून या ठिकाणी एक तरी झाड लावावं, नुसतं लावू नये ते जगवावं सुद्धा, असं या ठिकाणी मी सर्वांना संदेश व्यक्त करतो। थांबतो। जय हरी। धन्यवाद। व्यक्तीबद्दल तर विचार बदलतात आणि विचार हा वैभवाचा धनी असतो। तर मी ज्यावेळेस दुसऱ्या प्रांतात गेलो असेल तर झाडाशिवाय गावाचं वैभव नाही, तर आपलं गाव आपलं वैभव आणि आपली समृद्धी आपले हे झाडामध्ये मध्येच आहे। तर आपलं गाव असं आहे, कालच मी महाराजांना सांगितलं चढ उतार सकल भाग आणि डोंगराचा परिसर आपल्याला लाभलेला आहे, तर त्याचा आपण पूर्णपणे उपयोग करून घ्यायला पाहिजे। तर यातच खरं आपलं वैभव प्राप्त होईल आणि वडाचं झाड असं आहे की त्याचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगल्यापैकी, म्हणून ही संकल्पना आणि 281 नारळ सप्ताहाच्या निमित्ताने या निमित्ताने सुचली। आणि काल आम्ही आमच्या शेतात अशोक जगन्नाथ पवार आणि आमच्या शेतात त्या ठिकाणी आम्ही संकल्पना राबवली। त्यामुळे आपले नवनाथ वेळेकर भेटले, तरी इथं शाळा आहे, आश्रम शाळा आहे। तर मला खूप चांगलं वाटलं की या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण झालं तर खूप बरं होईल। तर या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे
म्हणून सांगतो. तर वृक्षारोपणही झालं पाहिजे, विषमुक्त शेतीही झाली पाहिजे. महाराजांनी काल सांगितलं मी, जलयुक्त शिवार झालं पाहिजे, वनयुक्त झालं पाहिजे आणि केमिकल मुक्तही झालं पाहिजे. सेंद्रिय शेती झाली पाहिजे आणि पौष्टिक धान्य सगळ्यांना मिळायला पाहिजे. पौष्टिक धान्य कोणाला मिळत नाही, म्हणून इथून आपण वडाच्या झाडापासून सुरुवात केली, तर छोट्या छोट्या झाडापर्यंत आपण या पद्धतीनं येणार आहे. म्हणून ही संकल्पना आपल्याला चांगली वाटली. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे पब्लिक काय करते, काय एखाद्या नेत्याच्या नावाने बॅनर लावते, 11 दिवसात ते बॅनर काढला जातो. मला हे असं वाटतं, माझं खूप नेत्यावर प्रेम आहे, तर प्रत्येकाने आपल्या नेत्याच्या नावाने जरी झाड लावलं तरी आपल्या गावाचं संगोपन चांगलं होईल. आणि महाराजांना मी सांगतो, ज्या ज्या गावात आपला सप्ताह जाईल त्या गावात सुरुवातीला त्या कमिटीला सांगायचं तुमच्या गावात सुद्धा वृक्षारोपण झालं पाहिजे. खंडाळा गावाने याची संकल्पना मांडून दिली, ही संकल्पना आपल्याला पुढे न्यायची. म्हणून एवढं बोलून थांबतो.